आम्ही लवकरच पक्ष सदस्यत्व मोहीम राबवणार असून फक्त नगरपालिकाच नाही तर सर्व निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची माहिती एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तसेच माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी कारंजा लाड येथे आयोजित जलसा आम या कार्यक्रमात दिली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा प्रचार प्रसार आणि संघटनात्मक दुवे निर्माण करण्यासाठी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन यांनी 24 जून रोजी प्रदेशाध्यक्ष मान्य खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली वाशिम आणि यवतमाळ येथे जनसंवाद दौरा आयोजित केला. या दरम्यान कारंजा येथील पुंजानी कॉम्प्लेक्समधील दारुस सलाम येथे जलसा ए आमचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील हे उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती मध्य प्रदेश कार्याध्यक्ष हाजी फारुकभाई शाब्दी, प्रदेश उपाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी, सरचिटणीस समीर साजिद बिल्डर, सरचिटणीस अतिक अहमद खान, सचिव सैफ पठाण, सहसचिव शफी उल्ला काजी व इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते. सत्ताधारी नेत्यांचे घोटाळे बाहेर काढल्यामुळे माझ्यावर खोटे आरोप लावून गुन्हे दाखल करण्यात येत आहे. तसेच माझ्या विरोधात पैसे देऊन तुम्ही मोर्चा काढला, आता बघा मी तुमची कशी वाट लावतो असा गर्भित इशारा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिला. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती या 4 जिल्ह्याची धुरा प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद युसुफ पुंजानी यांना सोपवून अन्य समविचारी पक्षांसोबत युती आणि आघाडी करण्याची सूचना करण्याचा तसेच उमेदवारी वाटप करण्याचे पूर्ण अधिकार दिले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे संचालन हमीद शेख यांनी केले तर आभार अॅडव्होकेट फिरोज शेकवाले यांनी मानले. जनरल न्यूज करता ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट, वाशिम.